सत्याचा मोर्चा यासाठी मनसेची जय्यत तयारी सध्या पाहायला मिळते। राज ठाकरे यावेळी निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणार आहे। लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे निवडणूक आयोगाची पोलखोल करते। ठाकरे गटानंतर आता मनसेचं प्रेझेंटेशन होणार आहे। ईव्हीएम आणि निवडणूक यादीतील घोटाळ्यावर मनसे प्रेझेंटेशन करणार आहे। त्यामुळे उद्याचा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की जी प्रक्रिया चालू झालेली आहे, मतदान चोरीची जी उघडकीस आणण्याची जी प्रक्रिया चालू झाली आहे, त्या प्रक्रियेचाच उद्याचा मेळावा हा एक भाग आहे। सदावर्तीला एवढंच जर कायद्याचं ज्ञान आहे तर ही मतचोरीच्या बाबतीत जर सर्व विरोधी पक्ष जे बोलतायत त्याच्यावर ते का व्यक्त होत नाहीत का? तर तुम्ही बीजेपीचे पेड नेते आहात, तुम्हाला बीजेपी आणि एकनाथ शिंदे साहेब पेड करतात आणि त्याप्रमाणे तुम्ही ते जसे तुम्हाला मूव करतात, जसं बुद्धिबळाच्या सोंगट्या कशा मूव केल्या जातात तसे त्यांना तुम्हाला ते मूव करतात, तसं तुम्ही मूव होता आणि तुम्ही बोलता। त्यामुळे सदावर्ते ह्या व्यक्तीला एवढं गांभीर्याने घेऊ नका। आम्ही त्यांच्याबद्दल फारसं काही बोलत नाही, कारण ती बोलण्यायोग्य देखील व्यक्ती नाहीये। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दुष्काळ होईल, दोघे काही करू शकणार नाही, दोघांच्या क्षमता आम्हाला माहिती असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दुष्काळ होईल, दोघंही काही करू शकत नाही असं यावेळी नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। दुष्काळ एकत्र आले काय होणार नाही, काय करू शकणार नाही। दोघांची शब्द माहिती आहेत। उद्धव बरोबर 39 वर्ष राहिले पक्षात, काय कळत नाही त्याला। मी काल तर कुठेतरी म्हणालो, राजकारणात एक विकृत हे आहे ते व्यक्तिमत्व। तर दोघांच्या क्षमता आम्हाला माहिती आहे, नारायण राणेंनी ही टीका केलेली आहे। त्यामुळे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीकरणाबाबतच्या चर्चांवर आपलं वक्तव्य दिलेलं आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दुष्काळ होईल, हे दोन्ही नेते काहीही करू शकत नाही असं यावेळी नारायण राणे यांनी म्हटलंय। तर नारायण राणेंनी ठाकरे बंधूंवर ही सडकून टीका केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं राज्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि आता याच चर्चेनंतर नारायण राणे यांनी या दोन्ही ठाकरे बंधूंवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर ते काही करू शकत नाही, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दुष्काळ होईल अशी जोरदार टीका यावेळी खासदार नारायण राणे यांनी केलेली आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर खासदार नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया देत ठाकरे बंधूंवर सडकून टीका केलेली आहे।